ओके, चला स्ट्रेस स्ट्रेन कर्व डायग्राम बघूया. स्ट्रेस स्ट्रेन कर्व बघूया. दोन वेगवेगळे कर्व काढलेले आहेत मी, एक डक्टाईल मटेरियलसाठी, एक ब्रिटल मटेरियलसाठी आहे. तुम्हाला जर थोडंफार आठवत असेल तर तुम्ही हे कर्व पण शिकलेले आहे सॉन्गमध्ये. ठीक, तर बघूया. तर स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम फॉर द डक्टाईल मटेरियल तुम्हाला काय विचारलं जाईल या म्हणजे या डायग्राम जर आल्या समजा तर तुम्हाला काय सांगतील, एक्सप्लेन द स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम फॉर द डक्टाईल मटेरियल. नाही, कारण याला जर एक्सप्लेन करायचं म्हटलं तर तो क्वेश्चन तुम्हाला कमीत कमी 4 मार्क्ससाठी विचारला गेला पाहिजे, है ना. आणि तुमचे जे मागचे क्वेश्चन पेपर आहे त्यानुसार तर हेच दिसतंय की स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम फॉर डक्टाईल मटेरियल हा फक्त कर्व काढायला येतो 2 मार्क्ससाठी. आणि हे नावं लिहायला सांगते किती, 2, 3, 4, 5 आणि हे 6. हे फ्रॅक्चर ब्रेकिंग पॉईंट हे सुद्धा नाव याच्यातलंच आहे. ठीक आहे, तर हे 6 नावं लिहायला आणि एवढा एक कर्व काढायला तुम्हाला 2 मार्क्स भेटतात. मग आता आपण काय करायचंय, आपण मी एकदा एक्सप्लेन करून देईल आणि याची जी थेरी पार्ट आहे जो तुम्हाला लिहायचा असेल, एक्सप्लेनेशन लिहायचं असेल तर मी हा थेरी पार्ट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकून देईल. तो आहे माझ्याकडे लिहिलेला, किंवा टेक्स्टबुकमधून डायरेक्ट जेवढा पार्ट रिक्वायर्ड आहे तेवढा कट करून मी बरोबर ते ग्रुपला टाकून देईल. तुम्ही लिहून घ्यायचं, कारण मी इथं नाही लिहून देऊ शकत, तो खूप मोठा पी आहे आणि तेवढं लिहायला खूप वेळ पण चालला जाईल. आणि तसंही ते क्वेश्चन आपल्याला विचारला जात नाही म्हटल्यावर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय पूर्ण, आणि लिहिण्याचा पार्ट मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकून देईल. आणि जर समजा कोणी नवीन स्टुडंट आहे ज्यांचं जे ग्रुपमध्ये ॲड नाही आहे, ठीक आहे, त्यांनी मला व्हॉट्सअप करायचं आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर तो फोटो पाठवेल. जर कोणी नवीन स्टुडंट असेल ज्यांच्याकडे माझा नंबर पण नाही आहे, समजा असे बी काही असतील तुमच्यापैकी, असे असणारच नाही कारण मीच ॲड करतोय म्हटल्यावर माझ्याकडे तुमचा नंबर असतोच, किंवा तुमच्याकडे माझा नंबर असेल. आणि ज्यांच्याकडे नंबर नाही त्यांनी या नंबरवर मला व्हॉट्सअप करायचं आहे 8600702638. तर तुम्हाला याचा थिअरॉटिकल पार्ट जो आहे तो भेटून जाईल. ठीक, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही फक्त कन्सेप्ट समजून घ्या आणि ते कर्व आणि ते नावं लक्षात ठेवायचे, बस तेवढंच करायचं. आपण कन्सेप्ट बघून घेऊ एकदा. काय स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम फॉर डक्टाईल मटेरियल काय बघा. आपण केलं काय तर बेसिकली स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन कर्व काढलेलं आहे. म्हणजे काय केलं जातं, समजा पहिले की एक असं समजून घ्या की एक फिक्स एंड होता किंवा एक रिजिड सपोर्ट आहे, त्याला मी एखादं वायर समजून घ्या किंवा एखादं मटेरियल समजून घ्या. या पद्धतीने एक मटेरियल आहे, ठीक आहे, हे लटकून ठेवलेलं आहे. एका एंडला फिक्स आहे आणि दुसरा एंड ओपन आहे. आता या दुसऱ्या एंडवर काय करणार आहे मी, तर या दुसऱ्या एंडवर मी इथं लोड अप्लाय करेन या पद्धतीने. ठीक आहे, लोड अप्लाय करेल. लोड अप्लाय केल्यामुळे ती दोरीची आहे किंवा जे काही मटेरियल असेल ना, डक्टाईल मटेरियल सांगितलंय आपण. सगळ्यात पहिले तर हे समजा की हे डक्टाईल म्हणजे काय ते माहिती का तुम्हाला. तुम्ही मटेरियल सायन्स शिकल्यास तर मटेरियल सायन्समध्ये राहणार आहे तुम्हाला बेसिकली, आणि बाकीच्यांना जे थर्ड इयरवाले त्यांना होतं आहे डक्टाईल मटेरियल. तर डक्टाईल मटेरियल काय राहतं, असं एक मटेरियल की जे इलॉंगेट होऊ शकतं, खेचलं जाऊ शकतं. खेचलं जाऊ शकतं म्हणजे आता हा मार्कर डक्टाईल मटेरियल आहे का नाही, जर मी याला खेचायचा प्रयत्न करतोय तर खेचला जातोय का नाही. ते जर मी एखादी तांब्याची वस्तू घेतली, किंवा मग ते तुम्ही सोनारकडे पाहिलं असेल ना, ती सोन्याची तार बनवतात असे खेचून म्हणजे गोळा राहतो आणि त्यात एक म्हणजे बेसिकली एक तुकडा राहतो आणि त्या तुकड्याला ठोकून त्याला थोडंसं सरळ करतात आणि मग ते ओढून त्याला तारमध्ये कन्वर्ट केलं जातं ना. म्हणजे ज्या वायर आहेत ना, वायर जेवढ्या बी मटेरियलचे तुम्ही आजपर्यंत वायर पाहिले असतील ते सगळे मटेरियल कोणते, डक्टाईल मटेरियल आहे. जसं एक्झाम्पल म्हणून मी सांगू शकतो तुम्हाला, गोल्ड, सोनं, चांदी, त्याच्यानंतर तांबा, कॉपर, ठीक आहे, किंवा आयर्न, लोखंड, हे सगळे कोणते मटेरियल आहे, डक्टाईल मटेरियल. की याचा अर्थ डक्टाईल मटेरियलचा अर्थ काय राहतो की तुम्ही लोड अप्लाय करा आणि लोड अप्लाय केल्यामुळे त्या वायरचं त्या मटेरियलचं इलॉंगेशन होईल. ती वायर खेचली जाईल आणि ते मटेरियल खेचलं जाईल आणि त्याचं कन्व्हर्जन वायरमध्ये होऊ शकतं. आता हे काहीतरी असं मटेरियल आहे जाड, मी याच्यावर काय करतोय, लोड अप्लाय करतोय. लोड अप्लाय केल्यामुळे काय होणार आहे, याच्यावर स्ट्रेस अप्लाय होईल आणि स्ट्रेसमुळे याचं इलॉंगेशन होत जाईल. मग आता असंच लोड अप्लाय करत 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 जे आपल्याला स्ट्रेस बघायला भेटतील, जे आपल्याला स्ट्रेन बघायला भेटतील, ते आपण या ग्राफवर ड्रॉ केलेले. बघा कसं येईल स्ट्रेस स्ट्रेन कर्व. सुरुवात करतोय आपण इथून ओ किंवा 0 समजून घ्या. स्ट्रेसची व्हॅल्यू काय, 0. स्ट्रेनची व्हॅल्यू 0, म्हणजे काहीही लोड अप्लाय केलेला नाही अजून. ठीक आहे, जस्ट मटेरियल एक लटकून ठेवलेलं आहे, काहीही लोड त्याच्यावर अप्लाय केला गेलेला नाही.
ठीक, मग आता आपण काय करणार, पहिले लोड अप्लाय करणार. लोड अप्लाय केलं मी, लोड अप्लाय केलं तर मला काय बघायला भेटलं, लोड अप्लाय केल्यामुळे याचं इलॉंगेशन होतं. इलॉंगेशन होतंय म्हणजे काय झालं, की खेचलं गेलं, म्हणजे ही इथपर्यंतच होत होता, समजा आता हे इथपर्यंत येऊन गेला असं. ठीक आहे, इथून इथपर्यंत येऊन गेलं. का बरं, मी लोड लावला. आणि लोड अप्लाय केल्यामुळे काय होतो, पहिले शिकलो आपण, लोड अप्लाय केला की काय होतं, स्ट्रेस जनरेट होतो. स्ट्रेस जनरेट झाला, स्ट्रेस वाढल्यामुळे स्ट्रेन येत असतो. आपण हे शिकलेलो आहे लास्ट लेक्चर मध्ये. स्ट्रेस अप्लाय करा, स्ट्रेस अप्लाय केल्यामुळे लोड अप्लाय करा, लोड अप्लाय केल्यामुळे स्ट्रेस जनरेट होतो, आणि स्ट्रेस जनरेट झाला तर स्ट्रेन येत असतं. तर मग काय झालं की लोड अप्लाय केला, स्ट्रेस जसा जसा मी वाढवत होतो तसं स्ट्रेनची व्हॅल्यू पण वाढत होती. म्हणजे मी जसा लोड वाढवत होतो ना तसं वायरचं इलॉंगेशन पण होऊन राहिलंय. ठीक आहे, वायर खेचली जाते किंवा वायर मोठी होते. आता हे असं कुठं, आणि मग जर मी हा परत लोड, हा जो लोड मी अप्लाय केला होता ज्याच्यामुळे ही वायर इथून इथपर्यंत खेचली गेली, इथून इथपर्यंत, हा जर लोड मी काढून टाकला, आता लोड जर काढून टाकलं म्हटल्यावर स्ट्रेसची व्हॅल्यू काय होऊन जाणार, 0. लोड नाहीच आहे, आता लोड नाही आहे म्हटल्यावर स्ट्रेनची व्हॅल्यू पण काय होऊन जाते, 0. म्हणजे वापस वायर ओरिजिनल डायमेन्शनवर. कळलं काय, याचा अर्थ काय की ही जी बॉडी आहे ही कशी आहे, इलास्टिक आहे ना. ही जी बॉडी आहे याचा अर्थ काय राहतो, ही बॉडी कशी आहे, इलास्टिक आहे. की स्ट्रेस जर रिमूव्ह करून टाकला तर बॉडी ओरिजिनल डायमेन्शनवर जाते म्हटल्यावर ही बॉडी इलास्टिक आहे. ठीक आहे, मग आपण काय केलं, मी पहिले इथपर्यंत लोड अप्लाय केला तर मला इतका स्ट्रेन बघायला भेटलं. मग मी अजून थोडासा लोड वाढून बघितला, मला इतका स्ट्रेन बघायला भेटलं. आणि होतं काय, लोड मी वाढवत चाललोय, लोड काढून घेतला वापस ओरिजिनल डायमेन्शनवर. लोड जास्त लावला, समजा वायर इथपर्यंत खेचली गेली, लोड काढून टाकला, वायर वापस ओरिजिनल डायमेन्शनवर, है ना. असं करत 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 मी स्ट्रेस वाढवत होतो. एक पॉईंट भेटला मला, कोणता, हा ए. ठीक आहे, पहिले इतका लोड लावला, मग त्याच्यामध्ये अजून लोड लावला, मग अजून लोड लावला, मग अजून लोड लावला, असं लोड वाढवत वाढवत कुठपर्यंत येऊन गेलोय, ए पॉईंट पर्यंत. लोड वाढवला याचा अर्थ काय करत होतो, मी स्ट्रेस वाढवत होतो. आणि जसा जसा मी स्ट्रेस वाढवत गेलो तसं स्ट्रेनची व्हॅल्यू पण काय होत गेली, हळूहळू हळूहळू वाढत गेली. कुठपर्यंत आली स्ट्रेन, आता ए पॉईंटला स्ट्रेन इथपर्यंत आहे ना, स्ट्रेन इथपर्यंत, स्ट्रेस इथपर्यंत आहे. ग्राफ आहे, व्हॅल्यूज राहतात ना, तुम्हाला माहिती असतील ग्राफ कसे रीड करायचे. तर आता इथं काय करणार आपण, ए पॉईंट असा एक पॉईंट भेटला की ज्या पॉईंटवर मी ऑब्झर्व केलं, काय ऑब्झर्वेशन घेतलेलं आहे की याच्यानंतर जर मी लोड इन्क्रीज केला, समजा आता इथून व्यवस्थित, इथून सगळे ट्विस्ट सुरू होती ना, आतापर्यंत काहीच नव्हतं. आतापर्यंत काय समजून राहिलं होतं, स्ट्रेस अप्लाय केला तर स्ट्रेन होऊन राहिले, म्हणजे लोड अप्लाय केला, स्ट्रेस वाढतोय, स्ट्रेस वाढला तर स्ट्रेन पण वाढतंय. लोड काढून घेतला तर स्ट्रेस 0 होऊन जातो, स्ट्रेन पण 0 होऊन जातोय, म्हणजे वायर ओरिजिनल डायमेन्शनवर जात होती. आता ए पॉईंट पर्यंत पोहोचून गेलो मी, आणि ए पॉईंटला मी काय नाव दिलंय बघा, ए इज कॉल्ड प्रपोर्शनल लिमिट. म्हणजे हा एक असा पॉईंट आहे की ह्या पॉईंट नंतर बॉडीची इलास्टिसिटी आपण माहिती आहे आपल्याला, काय इलास्टिसिटी आपण शिकलेलो आहे. तर इलास्टिसिटी जी प्रॉपर्टी राहते ती कमी व्हायला लागते. म्हणजे इथपर्यंत तर काय होऊन राहिलं होतं, स्ट्रेस अप्लाय केला की स्ट्रेन होतोय, आणि स्ट्रेस जितका अप्लाय केला तेवढंच काय होत होतं, स्ट्रेन. याला काय नाव दिलं होतं आपण, आठवत असेल तुम्हाला, हुक्स लॉ. हुक्स लॉ आहे ना, की within the elastic limit that stress is directly proportional to strain. म्हणजे जितका स्ट्रेस अप्लाय केला तितकाच काय होतो, स्ट्रेन पण होतो. जेवढा लोड अप्लाय केला तेवढा स्ट्रेस वाढतो, तेवढाच स्ट्रेन पण होणार आहे. ठीक आहे, हे आठवत असेल तुम्हाला, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. ठीक आहे, चला बघा आता मग काय केलं मी, हे लोड वाढवत वाढवत कुठपर्यंत येऊन गेलो, ए पॉईंट पर्यंत. ए पॉईंट वर आल्यावर मला काय समजतंय की जर ए पॉईंट पेक्षा मी थोडा लोड वाढवला अजून, ठीक आहे, तर इथं लोड वाढवल्यानंतर, आता समजा ए पॉईंट पर्यंत एक नंबर घेऊन घेऊ, तुम्हाला समजायला सोपं जाईल. समजा ए पॉईंट पर्यंत पोहोचण्यासाठी मला किती लोड लावावा लागला होता, 50 न्यूटनचा. एक एक्झाम्पल म्हणून घेतोय मी की मी 50 न्यूटनचा ज्यावेळेस लोड अप्लाय केला त्यावेळेस त्या ठिकाणी जे काही पण स्ट्रेस जनरेट झालं ते कोणत्या पॉईंट पर्यंतच होतं, ए पॉईंट पर्यंतच होतं. ठीक आहे, मग आता त्याच्यानंतर जर मी हे 50चं 51 केलं किंवा 52 केलं, ठीक आहे, तर मला काय ऑब्झर्व करायला भेटलं की ही वायर परत पहिल्यासारखी इलॉंगेट झाली. पण ज्या वेळेस मी हे 52 न्यूटनचा लोड काढून टाकला, तर काढल्यानंतर ही वायर वापस ओरिजिनल डायमेन्शनवर जात नाहीये. समजतंय काय म्हटलं मी, ही परत त्या ओरिजिनल डायमेन्शनवर जात नाहीये, तर ही थोडीशी जास्त राहून गेली. पहिले कुठपर्यंत होती, या लाईन पर्यंत. आता एवढी व्हॅल्यू जी आहे ही थोडीफार जास्त
राहून गेली. याचा अर्थ समजतोय काय? याचा अर्थ काय होतो की मी असं म्हणेल का की या बॉडीमधली इलास्टिसिटीची प्रॉपर्टी चालली गेली? नाही. ओरिजिनल डायमेन्शनवर यायचा प्रयत्न केला ना, थोड्याने राहून गेलं. मग हा असा जो पॉईंट राहतो की ज्याच्यानंतर स्ट्रेस जर तुम्ही वाढवला तर जो डिफॉर्मेशन राहतं किंवा जे स्ट्रेंथ झालेलं आहे ते वापस जर ओरिजिनल डायमेन्शनवर येत नाही आहे बाहेर, तर मग अशा पॉईंटला काय म्हटलं जातं? प्रपोर्शनल लिमिट. तर प्रपोर्शनल लिमिट काय राहतं तर समजून घ्या की प्रपोर्शनल लिमिट इज द पॉईंट अप टू विच द स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेंथ. म्हणजे जितका स्ट्रेस अप्लाय केला तेवढा स्ट्रेस काढून टाकला, स्ट्रेंथ पण निघून जाईल. ठीक आहे. तर हे कुठपर्यंत चाललं सगळं? ए पॉईंट पर्यंत. तर ए पॉईंट एक असा पॉईंट होता की जोपर्यंत स्ट्रेस डायरेक्टली प्रपोर्शनल होता स्ट्रेंथ सोबत, तर अशा पॉईंटला म्हटलं जातं प्रपोर्शनल लिमिट. मग तुम्ही म्हणू शकता की अप टू द पॉईंट ए दॅट वायर और दॅट मटेरियल और द स्पेसिमॅन, जे की बुकमध्ये नाव असेल, वायर म्हणू शकता, मटेरियल म्हणू शकता, स्पेसिमॅन म्हणजे एखादं ज्याच्यामध्ये स्पेसिमॅन म्हणजे काय राहतं, ज्या बॉडीवर एक्सपेरिमेंट केला जातो ना त्याला स्पेसिमॅन म्हणतात. तर या जे बी म्हणाल तुम्ही, जी वायर आहे, मटेरियल आहे, स्पेसिमॅन आहे, तो हुक्स लॉ ओबे करत होता कुठपर्यंत? अप टू पॉईंट ए. कारण स्ट्रेस लावला तेवढाच स्ट्रेन होऊन राहिला होता. परत एकदा सांगतो बघा, लोड आपण अप्लाय करायला केली सुरुवातपासून 0 पासून, तेव्हा लोड पण अप्लाय केलेला नव्हता म्हटल्यावर स्ट्रेस नव्हतं, स्ट्रेस नाही आहे म्हटल्यावर स्ट्रेन नव्हतं. जसा मी लोड लावला हळूहळू स्ट्रेस वाढायला लागलं, जसं जसं स्ट्रेस वाढत होतं तसं तसं स्ट्रेन पण वाढत होतं. मी स्ट्रेसला लोड हळूहळू वाढवत गेलो तर स्ट्रेस वाढवत गेलं, स्ट्रेन पण वाढत गेला. आणि मी लोड काढून घ्यायचो तर लोड जर काढला तर स्ट्रेस 0 होऊन जायचा, त्यामुळे स्ट्रेन पण 0 होऊन जायचा. आणि ही वायर जी आहे, हे जे मटेरियल हे ओरिजिनल डायमेन्शनवर येऊन जायचं. मग हे कुठपर्यंत चालला सगळा खेळ? ए पॉईंट पर्यंत. मग ए पॉईंटवर मला काय बघायला भेटलं? ए पॉईंटवर समजा किती लोड होता? 50 न्यूटनचा लोड लावला होता, त्याच्यामुळे काहीतरी स्ट्रेस जनरेट झाला जो मी इथे दाखवला ए पॉईंटने. त्यावेळेस स्ट्रेन इथपर्यंत होता. मी लोड काढून घेतला ए पॉईंटवर पर्यंतचा लोड, लोड काढला तर स्ट्रेस वापस 0 झाला, स्ट्रेन पण 0 झाला. पण त्या 50 नंतर ज्यावेळेस मी 51-52चा लोड अप्लाय केला त्यावेळेस मला काय बघायला भेटलं की त्या ठिकाणी जो मी लोड लावला, लोड अप्लाय केला, वापस स्ट्रेस जनरेट झाला, वापस स्ट्रेन झाला. पण मी ज्यावेळेस लोड रिमूव्ह केला, लोड रिमूव्ह केल्या म्हणजे स्ट्रेस काय होऊन जातो? 0. पण स्ट्रेन 0 झालं का? नाही, स्ट्रेन 0 झालं नाही. मग स्ट्रेन जर पूर्णपणे असं समजा, आता इथं ग्राफमध्ये मी काय म्हणतोय की स्ट्रेन पूर्णपणे 0 झालेलं नाहीये. मग स्ट्रेन हे थोडंफार राहून गेलं ना, हे जे स्ट्रेन आहे हे थोडंफार राहून गेलं. तर मग अशा वेळेस जो ए पॉईंट होता, जोपर्यंत स्ट्रेस आणि स्ट्रेन डायरेक्टली प्रपोर्शनल होते, लोड लावला, रिमूव्ह केला तर स्ट्रेन पण 0 होऊन जायचं, वायर ओरिजिनल डायमेन्शनला येऊन जायची. अशा पॉईंटला कोणता पॉईंट म्हटलं जातो? प्रपोर्शनल लिमिट म्हटलं जातं. आणि लिहिताना असं की तुम्हाला एक पॉईंट दिसेल त्याच्यामध्ये की अप टू पॉईंट ए दॅट्स इफ द स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन, दॅट मीन्स इट ओबेज द हुक्स लॉ. हा हुक्स लॉ आहे की स्ट्रेस डायरेक्टली प्रपोर्शनल राहतो स्ट्रेनला. ठीक. ए पॉईंट पर्यंतचं मॅटर समजलंय. पुढे जाऊया. ए पॉईंट नंतर मी जास्त लोड अप्लाय केला, मला थोडंसं डिफॉर्मेशन बघायला भेटलं. ठीक आहे. मग माझी उत्सुकता अजून वाढली. मला असं वाटलं की हे असं कायमच होणार आहे का की मी किती बी लोड लावला आणि काढून दिला तर ही वायरची लेंथ थोडी थोडी फक्त वाढत जाईल का? मग मी अजून लोड अप्लाय केला, मी 52चा केलं 55. मग 55 वर केल्यावर माझा स्ट्रेस जनरेट झाला समजा कुठपर्यंत? या पॉईंट बी पर्यंत. ठीक आहे. 55 पर्यंत नेलं मी. आणि माझं हे फक्त एक नंबर्स एक्झाम्पलसाठी घेतोय बरं, हे तुम्हाला समजण्यासाठी. असं काही 50-55 खरंच नंबर लिहिला. तर बी पॉईंट जो आहे 55 वर समजा मी 55 पर्यंतचा लोड घेऊन गेलो आणि त्या पॉईंटवर स्ट्रेस जनरेट झाला अप टू पॉईंट बी पर्यंत. ठीक आहे. मग मला काय ऑब्झर्व करायला भेटलं की इथं जसं जसं मी हे 50 पासून 55 पर्यंत लोड वाढवून 51 वर घेऊन गेलो, वापस काढून बघितला एवढं वाढलं, 52 वर घेऊन गेलो, परत काढून पाहिला इतकं वाढलेलं होतं, 53 वर थोडं अजून, 54 वर थोडं अजून, 55 वर थोडं अजून. ज्यावेळेस मी 55चा लोड अप्लाय करायचो ना, तर वायर इथपर्यंत इलॉंगेट झालेली होती. अशी वायर इथून इथपर्यंत येऊन गेली होती. पण मी ज्यावेळेस लोड काढला 55चा, स्ट्रेस 0 झाला, तर स्ट्रेन पूर्णपणे 0 नव्हता, वायरची लेंथ इतकी वाढून गेलेली होती आणि ही परत काही कमी होऊन नाही राहिली, ही इतकीच राहील है ना. मग हे जे डिफॉर्मेशन झालं ना, हे जे डिफॉर्मेशन झालं हे कसं झालं? परमनंट झालं. ठीक आहे.
हे जे डिफॉर्मेशन झालं हे कसं राहतं, परमनंट राहतं, हे परत काही कमी होणार नाही. याचा अर्थ काय झाला की बी पॉइंटवर येता येता जी वायर आपली सुरुवातीला इथपर्यंतच होती ना, आता ती वायर तुम्ही लोड अप्लाय करून करून किती करून टाकली आहे, इतकी मोठी करून टाकली. समजलं? रबर पाहिले ना, रबर बघा ते बंडलला लावलेलं राहिलं की थोड्या दिवसांनी ते आपोआप मोठं होऊन जातं, नोटांच्या बंडलला लावलेलं राहिलं. सेम कंडिशन आहे अशी. लोड अप्लाय करून करून काय होऊन जातं, त्या मटेरियलचं इलॉंगेशन होऊन जातं. पण याचा अर्थ असा आहे का की रबर इलास्टिक प्रॉपर्टी सोडून देतं, तुम्ही परत खेचलं सोडलं तर ते परत इथपर्यंत येतं ना. म्हणजे इथून काय समजतंय की हा जो बी पॉइंट आहे हा एक असा पॉइंट होता की जोपर्यंत बॉडीमध्ये इलास्टिसिटी होती, भलेही वायर मोठी व्हायची पण वापस काढल्यावर वापस जर ओरिजिनल डायमेन्शनवर जायचा प्रयत्न करते, याचा अर्थ काय म्हणणार आपण, त्या वायरमध्ये त्या मटेरियलमध्ये इलास्टिक प्रॉपर्टी ही बी पॉइंट पर्यंत टिकून होती. म्हणून त्या बी पॉइंटला काय म्हटलं जातं, इलास्टिक लिमिट म्हटलं जातं. इलास्टिक लिमिट म्हणतोय याचा अर्थ काय की ह्या पॉइंट नंतर बॉडीमध्ये इलास्टिसिटी राहणार नाही. याच्यानंतर जर एक्सटेन्शन झालं तर ते तितकंच राहून जाईल, वापस वायर काही यायचा प्रयत्न बी करणार नाहीये. मग हे कुठं बघायला भेटलं आपल्याला, अप टू पॉइंट बी वर. मग त्या बी पॉइंटला कोणतं म्हटलं, काय नाव दिलं जातं, इलास्टिक लिमिट. आणि ह्या तुमच्या टेक्स्टबुकच्या डायग्राम मध्ये दिलंय पण तुमच्या समजण्यासाठी एक सांगून देतोय बघा. आता काय झालं होतं, सुरुवातीला वायर तर इतकीच होती ना, आता इतकी कायमसाठी वाढलेली आहे. हे काय एक प्रकारचं स्ट्रेनच आहे ना, चेंजिंग लेंथ. तर मग हे जे इथून इथपर्यंतचे जे स्ट्रेन झालेलं राहतं ना, याला अजून एक नाव आहे जे तुम्ही फक्त तुमच्या नॉलेजसाठी लक्षात ठेवा. तुमच्या एक्झाममध्ये वगैरे असं काही ड्रॉ करायचं नाही, उगाच ते तुमचे मार्क्स पीस काढून देतील अजून. पण याला म्हटलं जातं परमनंट सेट. ठीक आहे, याला काय म्हटलं जातं, परमनंट सेट. की ही जी लेंथ आहे ही कायमसाठी बदलून गेली, कायमसाठी ही लेंथ एवढी सेट होऊन गेलेली आहे. आणि कायमसाठी आहे म्हणून काय नवल शब्द वापरला जातो त्या ठिकाणी, परमनंट सेट. म्हणजे आता जी तुमची ऍक्च्युअल वायर आहे ती इतकी राहिली का, नाही, तुमची ऍक्च्युअल वायर इतकी होऊन गेली आता, है ना. चलो ठीक आहे, मग हे सगळं साईडला करून टाकू आपण. आता बी पॉइंट नंतर मी परत आता लोड वाढवायला सुरुवात केली, एकदम थोडासा लोड वाढवला. ठीक आहे, थोडासा लोड वाढवला, मला दिसलं की स्ट्रेस पुन्हा वाढतोय. कुठपर्यंत गेला, अप टू पॉइंट सी. बघा आता मी किंचितचा लोड वाढवलाय, लोड म्हणजे वाढवला नाही वाढवला सारखाच आहे, तरी बी मला स्ट्रेन जो आहे, आता ही डायग्राम खराब होतेच आहे, तुम्ही सुरुवातीची जी डायग्राम होती ती ड्रॉ करून घ्यायची पॉज करून, है ना. हे पॉइंट्स व्यवस्थित दाखवायचे, फक्त बीच्या थोडासा वरच सी गेला पाहिजे आणि हे लेंथ जास्त असली पाहिजे ॲज कम्पेअर टू स्ट्रेस. बघा आता स्ट्रेस किती वाढलाय, एकदम कमी इतकासा, पण स्ट्रेन किती झालंय त्या मानाने जास्त झालंय. इथं सुरुवातीला बघा बरं, स्ट्रेस किती वाढला होता, इतका, आणि स्ट्रेन किती वाढलं होतं, इतकं. याचा अर्थ काय की इथून काय समजतंय, बियॉन्ड द पॉइंट बी, बी पॉइंटच्या पुढे जर मी थोडंसं आता लोड इन्क्रीज केला ना, 55 नंतर समजा 56 जरी केला, या पॉइंटला 56 आहे समजा, 56 जरी केला तर मी लोड थोडासा वाढवतोय आणि त्यामुळे जो स्ट्रेस जनरेट होतोय तो पण थोडासा जनरेट होतोय, वाढतोय, सॉरी असं म्हणून. 55 वर जो स्ट्रेस व्हायचा तो होताच, पण 56 मी लोड केल्यानंतर स्ट्रेस जो आहे तो थोडासा वाढला, पण जो स्ट्रेन आहे तो त्या मानाने खूप जास्त वाढलेला आहे. समजलं? नाही, समजा काय म्हणतोय मी की स्ट्रेस जो आहे तो थोडासा वाढला, पण स्ट्रेन जो आहे तो त्या मानाने जास्त वाढलेला आहे. ठीक आहे, मग अशा वेळेस बघा मी असं म्हणू शकतो का की हे आपोआप मटेरियल त्या वायरमधून बाहेर पडतंय. लोड थोडासा जरी वाढवला तर त्या वायरमधून जे इलॉंगेशन होत होतं, म्हणजे काय, मटेरियल बाहेरच येतंय ना, जे इलॉंगेशन होतंय ते आपोआप होतंय आणि जास्त होतंय. तर अशा हे जे मी जे म्हणतोय तुम्हाला आपोआप उत्पन्न होतंय, याच्यासाठी इंग्लिशमध्ये वर्ड वापरला जातो इल्ड. इथं लिहिलंय बघा पॉईंट सी मध्ये, काय लिहिलंय, अप्पर इल्ड पॉइंट. ठीक आहे, मग पॉईंट सी ला काय म्हटलं जातं, इल्ड पॉइंट म्हटलं जातं. इल्ड पॉइंट म्हणजे काय राहतं की हे तुम्ही पाहिजे तर लिहून ठेवू शकता तुमच्यासाठी की इल्ड पॉइंट एक असा पॉइंट राहतो की जिथून प्लास्टिक फ्लो सुरू होतो. प्लास्टिक फ्लो म्हणजे काय, कायमस्वरूपी साठी वाढलेली लेंथ. इल्ड पॉइंट काय राहतं हे तुमच्यासाठी फक्त लिहून ठेवायचं. इल्ड पॉइंट काय राहतं, इट इज अ पॉइंट फ्रॉम विच प्लास्टिक फ्लो बिगिन्स. ठीक है,
तर इथून आपोआप प्लास्टिक फ्लो म्हणजे काय राहतं, आता बघा नावच आहे, फ्लो म्हणजे काय वाहणे, आणि प्लास्टिक म्हणजे कायमसाठी. इलास्टिक म्हणजे काय होतं, असं जे खेचल्यानंतर वापस यायचं. प्लास्टिक म्हणजे काय, एकदा खेचलं की खेचलं गेलं. तर अशा पद्धतीने पॉईंट बी नंतर काय होतंय, पॉईंट सी येतोय, जो एक इल्ड पॉईंट आहे. तिथं याचा अर्थ काय राहतो की स्ट्रेस कमी करा, कमी वाढवा, तरी पण स्ट्रेस जास्त बघायला भेटतो. याचा अर्थ काय की वायर आपोआप प्लास्टिक म्हणजे काय, आपोआप तिची लेंथ वाढवते. ठीक आहे. तर पॉईंट बी ते सी हा पॉईंट कोणता झाला, इल्ड पॉईंट झाला. मग इथंच थांबलं नाही. बी नंतर ऐका व्यवस्थित, सी नंतर मी लोड वाढवलाच नाहीये. ठीक आहे. पॉईंट सी नंतर मी लोड वाढवलाच नाहीये, तरी मला काय बघायला भेटतंय की डी पॉईंट पर्यंतची जी स्ट्रेन आहे, विदाउट इन्क्रीजिंग द लोड, स्ट्रेस पण लोड लावला नाही म्हणजे स्ट्रेस वाढणार नाही, उलट स्ट्रेस काय झाला, कमी. हा पॉईंट एक महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला की सी पॉईंट नंतर लोड काय, आपल्याला ज्यावेळेस आपण डक्टाईल मटेरियलच्या ऑब्झर्वेशन मध्ये बघतो की इल्ड पॉईंट नंतर उलट इल्ड पॉईंट नंतर जो स्ट्रेस राहतो तो डिक्रीज होतो आणि स्ट्रेन जो राहतो तो इन्क्रीज होतो. स्ट्रेन काय झाला, इन्क्रीज. स्ट्रेन इन्क्रीज झाला याचा अर्थ काय की वायरची लेंथ अजून वाढली. बी पॉईंटवर मी थोडासा लोड लावला तर वायरची लेंथ पहिलेच जास्त वाढली. त्याच्यानंतर तर मी लोड पण लावला नाही तरी अजून लेंथ वाढली, म्हणजे ही वायर आपोआप उत्पन्न होते ना, असंच म्हणू शकता तुम्ही. मग हे उत्पन्न होणे याच्यासाठी शब्द काय सांगितला होता तुम्हाला, इल्ड. तर या ठिकाणी मी असं म्हणू शकतो का की मला 2 इल्ड पॉईंट भेटून गेले की ज्याच्यामुळे ज्या पॉईंटवर आपोआप लेंथ वाढत म्हणजे वायर पागल होऊन गेलेली आणि आपोआप वायरची लेंथ वाढते, असं समजू शकता तुम्ही. तर हे दोन्ही पॉईंट कसे झाले मग, इल्ड पॉईंट. एक राहतो वरती आणि एक आलेला आहे खाली. तर म्हणून याला सी ला अप्पर इल्ड पॉईंट म्हणतात आणि डी ला लोअर इल्ड पॉईंट असं म्हटलं जातं. मजा येते की नाही, एकदम मजा येते, मला तर मजा येते. बघ तुम्ही तुमचं बघा. डी पॉईंट नंतर आता डी मी तुम्हाला सांगितलं प्लास्टिक फ्लो सुरू होऊन गेलाय, वायरची लेंथ एक सुटतच राहते, नुसती वाढतच राहिली. तर मग आता याच्यानंतर काय करतोय बघा आपण, पॉईंट डी नंतर. आता तुमचं असं म्हणणं आहे का की इथून इथपर्यंत स्ट्रेस वाढवत गेलो आम्ही, नाही, थोडासा स्ट्रेस वाढवला. पण मग काय होतंय, मजेदार गोष्ट काय जी तुम्ही आतापर्यंत ऑब्झर्व केलेली, हे वायरची मटेरियल का आपोआप बाहेरून ऍड होत आहे का, नाही. ही जशी जशी वायर खिचली जाते ना, जशी जशी वायर मोठी होते, याचं पहिले थिकनेस एवढी होती ना, ही हळूहळू काय होत जाते, कमी. जेवढी खेचली जाईल तेवढी काय होत जाणार आहे, कमी कमी होत आहे, थीन होत जाते वायर. त्याची विड्थ काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. मग पॉईंट डी नंतर मी परत स्ट्रेस वाढवला, पॉईंट डी वर येऊन थांबून गेलो होतं, सगळं काहीच नाही होऊन राहिलं होतं, मी बघितलं थोडा वेळ, ठीक आहे. मग डी पॉईंटवर मी काय केलं, परत थोडासा लोड वाढवला. लोड वाढवला म्हटल्यावर काय होणार आहे, परत स्ट्रेस जनरेट झाला. स्ट्रेस आल्यावर म्हटल्यावर काय होणार आहे, स्ट्रेन आलं. तर मग परत लोड वाढल्यामुळे स्ट्रेस वाढला. आणि जसं इथून काय ऑब्झर्व करायला भेटलं की डी पॉईंट नंतर पटापट एकदम स्ट्रेस बी वाढतोय आणि स्ट्रेन बी वाढतोय ना. डी पॉईंट नंतर स्ट्रेस आणि स्ट्रेन दोन्ही एकदम फास्ट वाढायला लागले. आणि त्याच्यामुळे काय होत राहिलं होतं, जेवढा स्ट्रेस वाढत होता तेवढी ती वायर जास्त खेचली जात होती, आणि जेवढी ती वायर जास्त खेचली जात होती तेवढा तो वायरचा एरिया जो आहे किंवा वायरची थिकनेस जी आहे ती काय होत चालली होती, कमी. ठीक आहे. तेवढीच त्या वायरची थिकनेस जी आहे ती काय होत चाललेली आहे, कमी होत चाललेली आहे. आणि हे कुठपर्यंत चाललं सगळं, पॉईंट ई पर्यंत. ठीक आहे. पॉईंट ई एक असा पॉईंट भेटला. आता मला कसं कळणार की पॉईंट ई येऊन गेलेला आहे, कारण ही वायर जी बारीक होत चाललेली होती ते आपण बी होच दिली ना, आपण कुठं नाही म्हणतोय त्याला बारीक व्हायचं, हो दे, आपल्याला वायरची लेंथ जास्त भेटते बस एवढंच झालं. पण मला एक गोष्ट ऑब्झर्व करायला भेटली की पॉईंट ई जसा रीच होतो ना, याला काय म्हटलं जातं, ही मॅक्सिमम व्हॅल्यू दिसते तुम्हाला स्ट्रेसची है ना, मॅक्सिमम म्हणजे अल्टिमेट. तर या पॉईंट ई ला काय म्हटलं जातं मग, अल्टिमेट लोड पॉईंट. की ह्या ई पॉईंटवर जितका लोड ऍक्ट होतोय ना, तितका लोड त्या वायरवर पूर्ण ड्युरेशन मध्ये कधीच ऍक्ट होत नाही. त्यामुळे हा सगळ्यात जास्त असलेला लोड आहे म्हटल्यावर याला अल्टिमेट लोड पॉईंट किंवा अल्टिमेट स्ट्रेस बी म्हटलं जातं. काही काही बुकमध्ये अल्टिमेट स्ट्रेस नाव दिसेल तुम्हाला, कारण हे मॅक्सिमम स्ट्रेस ना, तर अल्टिमेट स्ट्रेस बी म्हटलं जातं त्याला. पण मग मला कसं कळलं की ई पॉईंट जनरेट झालं, तर ई पॉईंट जनरेट होतो त्यावेळेस ना इथं एक नेक फॉर्म होते. नेक कळतं का, अशी ही जर वायर आहे तर याला थोडासा साईडला असा छोटासा कट पडून जातो, तर त्या कटसाठी शब्द काय वापरला जातो, नेक. तर तुम्ही पाहिजे तर समजण्यासाठी इथं लिहू शकता की या ई पॉईंटवर काय होतं, नेक फॉर्मेशन होतं, म्हणजे वायर थोडीशी कट होते त्या ठिकाणी. मग वायर कट झाली, वायर जर कट झाली तर मग आता
वायर तुटायवर येऊन गेलेली, मग त्याच्यानंतर आपण लोड वाढवतोय का? नाही. तुम्ही बघा एफ पॉइंट जो आहे, व्यवस्थित बघा, एफ पॉइंट जो आहे तो काय ब्रेकिंग पॉइंट आहे, म्हणजे एफ पॉइंट पर्यंत आल्यावर वायर तुटणार आहे. ठीक आहे. ई पॉइंट वर वायर तुटली होती का? नाही. आता बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये एखादा क्वेश्चन जनरेट झाला असेल की वायर जर तोडायची आहे तर मग स्ट्रेस वाढवला पाहिजे होता ना, नेक फॉर्म झाली होती पण स्ट्रेस वाढवला पाहिजे होता की नाही? हो. पण वाढवलाय का आपण? नाही. उलटा तो स्ट्रेस आहे तो खाली येतोय, स्ट्रेस जो आहे तो कमी होत चाललाय आणि स्ट्रेन वाढत चाललाय. मग हे लक्षात ठेवा मित्रांनो की स्ट्रेस म्हणजे काय राहतं? फोर्स अपॉन एरिया है ना. फोर्स काय करतोय आपण? वाढवतोय का? नाही. आपण तेवढा जरी फोर्स ठेवला ना, पण काय होऊन गेलं की ही वायर जी पहिले इतकी जाड होती ती हळूहळू हळूहळू करत 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 कमी होऊन गेली. याचा अर्थ काय होऊन राहिला होता की त्या वायरचा एरिया कमी होतोय, वायरचा एरिया कमी झाला. याचा अर्थ त्या वायरवर तितक्याच फोर्सवर जनरेट होणारा स्ट्रेस काय होऊन गेला? वाढला. नसेल लक्षात तर ते दोन मुलांचं एक्झाम्पल लक्षात घ्या. ज्या मुलाचं डोकं छोटं होतं त्याच्यासाठी काम तर तितकंच होतं ना 2 चॅप्टरचं, पण फोर्स काय होत झाला? त्याला स्ट्रेस काय पडलं? जास्त पडलं होतं है ना. तसंच इथं झालं की जी वायर आहे ती एकदम बारीक होऊन गेलेली आहे, त्याचा एरिया इतका कमी झालेला आहे की तेवढा लोड पण त्याच्यासाठी काय होऊन राहिलेला आहे? खूप जास्त होऊन राहिलेला आहे. ठीक आहे. मग याचा अर्थ काय की त्या ठिकाणी स्ट्रेस खूप वाढून जातो आणि स्ट्रेस वाढतो विदाउट इन्क्रीजिंग एरिया. सॉरी, एरिया काय होत चाललेला आहे? डिक्रीज होत चाललेला आहे. आणि डिक्रीज झालेला एरिया, मग आपल्याला एरिया जसं जसं डिक्रीज होईल तुम्ही लोड काय करताय? काढून घेताय. तर एक पॉइंट जो सगळ्याच ठिकाणी होतोय बघा, एक लक्षात घ्या की हे सगळे जेवढे बी पॉइंट भेटलेले आहेत ना आपल्याला, समजा ए पॉइंट मला इथं भेटला होता तर मी जितका लोड लावला होता तो पूर्ण काढून घ्यायचो मी आणि परत थोडा 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 वाढवत जायचो. असं नाही बरं की इथं 50 होतं तर मग पुढच्या वेळेस मी डायरेक्ट 50 पासून सुरुवात केली. नाही. 50 वर मला एक पॉइंट भेटला ना, ठीक आहे, मी परत 5, 10, 15, 20, 25 असं करत करत 50 वर आलो. मग 50 नंतर 51, 52, 53, 54, 55 वर एक पॉइंट भेटला. मग परत सगळं झिरो केलं. मग परत झिरो नंतर परत हळूहळू हळूहळू सुरू करतोय मी. असं होतं. असं नाही की डायरेक्ट लोड अप्लाय करतो बाबा तेवढाच. मग इथून ज्यावेळेस ई पॉइंट भेटून गेला, नेक फॉर्म होऊन गेलं होतं, मी परत 0 पासून सुरुवात करेन है ना. 0, 5, 10, 15, 20, 25, 50 पर्यंत गेलो मी. मग त्या लोडवर त्या ठिकाणी मला काहीतरी बघायला भेटलं की हा तो सोडा, तिथं 50-55चा लोडवरच हा वायरचं एकदम जोरात डिफॉर्मेशन होतंय. ही वायर जी इथपर्यंत होती, समजा ई पॉइंटवर आल्यावर समजा स्ट्रेन इतका आहे ना, तर इथपर्यंत समजा स्ट्रेन आहे, तर ई पॉइंट नंतर मी 50च्या जवळपासच लोड अप्लाय करतोय, तरी स्ट्रेन जी आहे ते खूप जोरात झालं आणि एक पॉइंट असा भेटला की स्ट्रेन होतं. स्ट्रेन होतंय म्हणजे काय? वायरची लेंथ अजून वाढते. एक तर वायरची थिकनेस समजा एवढी सोडलेली आहे, मी कमी जरी लोड अप्लाय केला तरी वायरची इलॉंगेशन होते म्हटल्यावरती वायरची जी थिकनेस आहे किंवा त्याचा जो एरिया आहे तो अजून कमी होत चाललेला आहे. पहिले इतका होता, मग इतका झाला, हळूहळू हळूहळू करत करत इतका राहिला. मग आता ई पॉइंटवर इतका होता, त्यामधनं बी तो अजून कमी होत चाललाय, तो पण कमी लोडवर. ई पॉइंटसाठी जितका लोड लागला होता तेवढा बी गरज नाही पडत आहे आता. कमी लोडवरच त्या वायरचं इलॉंगेशन होतंय आणि इलॉंगेशन होतंय म्हटल्यावर त्याचा एरिया अजून कमी होतोय आणि हळूहळू करत करत काय होऊन जातं? वायर तुटून जाते. आणि तो जो पॉइंट राहतो, ज्या पॉइंटवर वायर तुटते, तो पॉइंट राहतो तुमचा पॉइंट एफ, आणि म्हणून त्या पॉइंटला म्हटलं जातं ब्रेकिंग पॉइंट. अशी सगळी महाभारत आहे डक्टाईल मटेरियलच्या मागे. कळलंय का सगळ्यांना? कळलं असेल. नसेल कळलं असेल तर 2दा बघा, 3दा बघा, व्हिडिओ कळून जाईल. स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम फॉर ब्रिटल मटेरियल. ब्रिटल म्हणजे काय राहतं? ठिसूळ. खडू सगळ्यांना माहिती, खडू कसं आहे? ठिसूळ आहे. ओढला तो ओढला जातोय का? तो नाही. स्ट्रेस तुम्ही अप्लाय करा, जसा हा मार्कर आहे, मार्करला मी खेचतोय, खेचला जातोय का? नाही. मी खेचतोय म्हणजे काय? लोड अप्लाय करतोय आणि लोड अप्लाय करतोय म्हटल्यावर स्ट्रेस काय होणार? वाढत जाणार. हा जरी खेचला जात असेल तरी मला दिसेल इतका खेचला जातोय का? नाही. तो एकदम बारीक लाईक मायक्रॉन मध्ये, MM मध्ये खेचला जातोय. त्याला मला ते आपलं झूम करावं लागेल है ना, मायक्रोस्कोप मध्ये बघावं लागेल, त्यावेळेस जाऊन मला दिसेल ते एकदम की थोडंसं वाढलेलं आहे, एकदम किंचित वाढलेलं आहे मायक्रॉन मध्ये. मग इथं तसंच झालंय बघा. 0 होतं पहिले, स्ट्रेस वाढवला, लोड वाढवला 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 वाढतच चालू आहे. स्ट्रेन दिसतच नव्हता, स्ट्रेन एकदम कमी आहे. एवढा मोठा लोड वाढून गेला, स्ट्रेन इतकाच झाला. आणि ए पॉइंट नंतर काय झालं? ए काय? तुमचा प्रपोर्शनल लिमिट वाला पॉइंट, म्हणजे खेचला, सोडून दिला, वापस ओरिजिनल डायमेन्शन. ए पॉइंट पर्यंत प्रपोर्शनल लिमिट म्हटल्यावर काय? हुक्स लॉ.
जितका लोड अप्लाय करा स्ट्रेस होईल, स्ट्रेस झाला स्ट्रेन होईल, काढून घ्या, वापस ओरिजिनल डायमेन्शन. ए पॉईंट नंतर काय झालं की मी जास्त लोड लावला तो वाढायचा प्रश्नच नाही, तो डायरेक्ट काय होऊन जातो, तुटून जातो है ना, डायरेक्ट ब्रेक होतो. कोणत्या पॉईंटवर, बी काय फ्रॅक्चर पॉईंट आहे किंवा तुम्ही त्याला ब्रेकिंग पॉईंट बी नाव देऊ शकता. बी कोणता स्ट्रेस आहे, फ्रॅक्चर स्ट्रेस म्हणून घ्या किंवा ब्रेकिंग पॉईंट म्हणून घ्या, ठीक आहे, किंवा फ्रॅक्चर पॉईंट म्हणून घ्या. ठिसूळ मटेरियल येते, ठिसूळ माहिती ना सगळ्यांना, जे पडलं की तुटलं, असं खेचला जातोय का, नाही जोरात खेचून घेतला तुटून जाईल ब्रिटल मटेरियल. तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम्स ही डायग्राम आणि हे 6 नावं द्यायला 2 मार्कसाठी विचारलंच जाईल. ठीक आहे, चलो आज करता एवढंच ठेवू, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.